चिमुकली आणि सर्व महिला इथं आल्या आहेत। आक्रोश आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की महाराष्ट्रात काय संपूर्ण देशामध्ये ही परिस्थिती आहे। आणि या देशामध्ये काय चाललंय हे जिला बोलता येत नाही, 3 वर्षाची मुलगी तिला बोलता सुद्धा येत नाही, तिच्यावर रेप होतोय। 3 वर्षाची मुलगी तिला बोलता सुद्धा येत नाही, तिच्यावर रेप होतोय। काय घटना चालली, काय काय प्रवृत्ती आहे, ही राक्षसी प्रवृत्ती आहे। या चौकात त्यांना जाळलं पाहिजे, या चौकात आणून जाळलं पाहिजे। प्रत्येक चौकात असा राक्षस जाळला गेला पाहिजे। आता जी घटना झालेली आहे, आता मागेच भुसावळ शहरात साखरी फाट्याजवळही तसंच झालं। एक लहान मुलगी म्हणजे जो रिक्षा चालक तिला शाळेत नेतो तोही बलात्कार करतो आणि ज्या शाळेत नेतात ते शिक्षकही बलात्कार करतात। काय चाललं या मुलींसंदर्भात? या मुलींना करायचं काय? किती छान दिसणारे लहान मुली आहेत, किती चिमुकले आहेत ते, त्यांच्या आईबापांनी त्यांना पाठवतात तुमच्याकडे आणि तुम्ही अशा पद्धतीने हे करतात। तर आमची भावना एक आहे की या शासनाने त्यांना संरक्षण दिलं पाहिजे महिलांना। जशी तुम्ही लाडकी बहीण योजना केली तशीच त्यांना सुरक्षा योजना द्यायला पाहिजे, यांना सुरक्षा दिली पाहिजे, एवढीच कळकळीची विनंती आहे। आणि आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये 4 ऑफिस उघडणार आहे आणि तिथं महिलांच्या सुरक्षेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडनं आमचे लोक ठेवणार आहेत की महिलांना जिथं अन्याय होईल तिथं आमची टीम पोहोचत जाईल। जय हिंद, जय प्रहार।